हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं काजल निकिता ब्लॉग्समध्ये. आणि सर्वांना हॅपी संडे. रोज डबा असल्यामुळे बघा पोहे खाण्यात येत नाही, तर आज संडे आहे तर संडेला आमच्याकडे पोहा डे असतो. तुमच्यात पण संडेलाच पोहे बनतात काही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा आम्ही कसे पोहे बनवतो. पोहे तर सगळ्यांनाच आवडतात, पण रोज डबे असल्यामुळे सकाळी 6 वाजता माझे मिस्टर आणि आमचे दाजी रोज सकाळी 6 वाजता कामाला जातात. त्यामुळं आम्हाला भाजी चपातीच करावं लागतं आणि नंतर मुलं पण शाळेला जातात. त्यामुळं पोहे किंवा नाश्ता करणं होतच नाही. त्यामुळं आम्ही रविवारी सकाळी उठलं का पोह्याचा बेत करतो. सर्वजण मिळून पोहे खातो. सगळी कामं वगैरे आटोपली की मग आम्ही दुपारचा स्वयंपाक करतो. तुमच्याकडे पण संडेचं असंच रुटीन असतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा आम्ही चॅनल सुरू करून थोडेच दिवस झालेत, पण व्ह्यूज आणि जे सबस्क्रायबर आहेत खूप छान वाढत आहेत. त्यामुळं आम्हाला खरंच खूप प्रोत्साहन मिळत आहे. आणि थँक्यू तुमच्या सपोर्टसाठी. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं गुड लक नक्की द्या. तर आम्ही आता सकाळचा नाश्ता करत आहोत. आम्ही दोघीजण असल्यामुळे आमची कामे खूप फास्ट होतात. तर सगळं कामावरून आम्ही आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत आहोत. धुणं भांडी दोघीजणींनी एकत्र केलं. जोपर्यंत बाळ झोपले आहे तोवर निकिताचं बाळ लहान आहे, फक्त 3 महिन्यांचा आहे आमचा गोलू. तर तुम्ही फोटोशूटमध्ये बघितलंच असेल, आम्ही आमच्या गोलूचं समोर फोटोशूट केलेलं आहे. खूप छान दिसत आहे. जाऊन नक्की व्हिडिओ चेक करा. तर इथं बघा मी अख्खा मसूर बनवत आहे आणि निकिता चपात्या लाटत आहे. कणिक मळून ठेवलेली आणि भाजी तयार करून ठेवली होती. त्यामुळे आम्ही पटकीने स्वयंपाक करतो आणि निवांत बसतो. आमच्या दोघींची एकच घाई असते की जोपर्यंत बाळ झोपले आहेत तोपर्यंत पटकीने कामं उरकून घ्यायची, म्हणजे बाळ झोपल्यावर आपल्याला ते त्यांच्याबरोबर थोडासा होईना आराम मिळतो. आणि आम्ही दोघी एकमेकींच्या सोबत असल्यामुळे आम्हाला खूप आमचा भार हलका होतो. एक जण कामं करत असेल तर एक जण मुलांना हँडल करतो. जेव्हा निकिता गावी जाते तेव्हा माझं खूप अवघड होतं आणि कामांना खूप उशीर होतो. त्यातल्या त्यात मुलांकडे दुर्लक्ष होतं, चिडचिड होते. त्यामुळे आम्ही दोघे असताना आमची कामं खूप पटपट होतात. तुम्ही पण जावा असेल तर असंच एकमेकींना समजून घेऊन छान राहावा. जर माहेरच्या नंतर आपल्याला इकडं कोणी आधार असेल, आपल्याला समजून घेणार असेल तर एक छान आपली जावच असते, आपली मैत्रीणच असते. सगळी तयारी करून ठेवल्यामुळे आमचा स्वयंपाक हा फक्त आता अर्ध्या तासात झालेला होतो. नेहमीच होतो, अर्ध्या तासातच होतो. आणि इथं अख्खा मसूर मी शिजायला घातलेला. अख्खा मसूर शिजलेला आहे आणि मी हे कुकरमध्ये शिजवलेला आहे. मी पाणी ओतत आहे. अख्खा मसूर हा मला आणि निकिताला फार आवडतो. अख्खा मसूर, चपाती, गरम चपाती, भात आणि कैरीची चटणी असं हे आमचा दुपारच्या जेवणाचा बेत आहे. जर तुम्ही अजून कैरीची चटणी आमची कशी बनवली आहे त्याचा व्हिडिओ आहे, तो चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. आणि तुम्ही पण कैरीची चटणी घरी नक्की बनवून पहा. तर बघा हे सर्व भाजी शिजत आहे. किचन ओटा आवरून घेतलेला आहे. भाजी शिजत आहे तोपर्यंत इकडे मी भात कुकर लावलेला आहे. आणि अद्वैत रडत आहे, त्याला तर खूप झोप आलेली आहे. त्यामुळे मी आता त्याला पहिले अद्वैतला झोपून घेते, म्हणजे निवांतपणे जेवता येतं. इथे बघा अद्वैतला अजून तरी झोळीची सवय आहे. खूप छान झोळीमध्ये झोपतो आणि त्याला ही बोट चोकायची सवय आहे. तुमच्या पण मुलाला आहे का? तर मी काय करू म्हणजे त्याची बोट चोखण्याची सवय मोडेल? कमेंटमध्ये मला प्लीज सांगा. याच्यानंतर मी आज ध्रुवची स्कूल बॅग धुतली होती. खूप घाण करतो, बालवाडीला जातो तो. आणि त्याला मी रोज एक काम लावते की चप्पल घालून जातो तो टेरेसवर आणि सर्व वाळत घातलेली कपडे मी त्याला आणायला लावते. सोबतच झाडून काढायचं किंवा मोठ्या माणसांना पाणी द्यायचं, असं छोटी मोठी कामे मी त्याला लावतच असते. स्वतःचं ताट तो स्वतः उचलतो. त्यानंतर शाळेतून आल्यावर त्याची स्कूल बॅग आवरायची, स्वतःचा युनिफॉर्म चेंज करायचा, अशी छोटी कामे मी त्याला सांगत असते. बादलीमध्ये भरून तो असं सगळे कपडे मला आणून देतो. मी इथं घडी घालते. निकिता आहे बघा, त्याच्याकडून हे कपडे घेत आहेत. सासूच्या बाळाला तर आपण शिस्त लावू शकत नाही, पण आपल्या बाळाला तर नक्कीच लावू शकतो. तर मुलांना ही कामाची सवय असली पाहिजे. आणि आमच्या घरात तर एकही मुलगी नाही, मुलंच आहेत. त्यामुळे आम्ही कामाची सवय लावतोच. जेवण झाल्यानंतर मी इथं मुलांना झोपवत आहे. तर ध्रुव रुसला आहे, त्याला जायचं होतं उन्हामध्ये खेळायला. तर बाहेर खूप ऊन आहे. तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर पाठवू नका. काळजी घ्या. बाय.